नमः. स्वागत आहे तुमचे गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये. आपण गेल्या भागामध्ये एतद आणि तद हे पाहिले. त्यानंतर आज आपण कृतीला सुरुवात करूया. कृती काय म्हणते आपली? क्रियापदम योजयित्वा छात्राः वाक्यानि वदन्ति. म्हणजे काय? क्रियापद योजून विद्यार्थ्यांनी वाक्य बोलावेत. ओके. त्यानंतर मग म्हणजे आपल्याला काहीतरी इथं क्रियापद योजायचंय, क्रियापद टाकायचंय आणि मग आपल्याला पूर्ण वाक्य भेटेल. बरोबर की नाही? मग आता चित्र पहा. सर्वात प्रथम आपल्याला काय दिसतंय? पंखा फिरतो. आता व्यजनम. व्यजनम म्हणजे काय बरं? पंखा. आणि मग फिरतो. 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 आता फिरतोला संस्कृतमध्ये काय शब्द आहे? याच्या मला माहिती आहे. तुम्हाला व्यजना म्हणजे पंखा माहिती पडलंय. आता फिरतोचा शब्द तुम्हाला पाहिजे. मग फिरतो म्हणजे भ्रमती. म्हणजे काय? फिरतो झालं. ठीक आहे. त्यानंतर हे बाळ आहे. अपत्यम. आता हा मुलगा आहे का मुलगी? कोणी सांगू शकेल का मला? नाही, माहितच नाही मुलगा आहे का मुलगी आहे. म्हणून तो अपत्यम नपुंसकलिंगात येईल तो सध्या. ओके. मग अपत्यम अपत्यम. ओके. म्हणजे बाळ काय करतंय? ते हसतंय. हसत तो. ओके. मग अपत्यम संस्कृत मध्ये काय क्रियापद वापरणार? हसती. झालं. ठीक आहे. त्यानंतर जलम म्हणजे आता पाणी. आणि संस्कृत मध्ये शब्द वापरला आहे त्यांनी जलम. ओके. पाणी काय होतंय? पडतंय. मग पाणी पडते. आणि पडण्याला एक शब्द पाहिला होता आपण. बघा 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 बघा. पतती. म्हणजे जलम पतती. पाणी पडतं. पाणी पडते. ठीक आहे. त्यानंतर रेलयानम काय? ती पळते. रेलयानम धावते. रेल्वे काय होते? ती धावते. रेल्वेला काय शब्द दिला आहे? रेलयानम. झुक 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 झुक. बीच के स्टेशन बोले रुक 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 रुक. रेलयानम म्हणजे काय? धावते म्हणजे धावती संस्कृत मध्ये. असे फक्त ती लावायचे तुम्हाला. धाव अधिक ती. कारण की ती जी रेल्वे गाडी आहे ना, ती मी पण नाही आणि तुम्ही पण नाही, कोणीतरी वेगळे. आणि कोणीतरी वेगळं असलं तर त्याच्या शेवटी धावच्या शेवटी ती लावला आपण. असं आहे. बाळ तुम्ही पण नाही मी पण नाही म्हणून तिथं आपण ती लावलेला आहे. समजलं का? व्यजनम पंखा. मी पण नाही तुम्ही पण नाही म्हणून ब्रह्मच्या शेवटी आपण ती लावलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही पण नसते आणि मी पण नसतो म्हणजे व्यजनम पंखा तुम्ही किंवा मी राहिलो असतो तर आपण इथं तीच्या ऐवजी वेगळं काहीतरी लावलं असतं. ओके. त्यानंतर आपण आता भाषा अभ्यास पाहूया. भाषा अभ्यास काय म्हणतंय? योग्य स्तंभेषु शब्दान लिखत. म्हणजे काय? योग्य स्तंभामध्ये, योग्य कॉलम मध्ये. स्तंभ म्हणजे काय? कॉलम. योग्य कॉलम मध्ये शब्द लिहा. ओके. मग शब्द काय दिले आपल्याला? चंद्र, लता, पत्रम, दुग्धम, पादरक्षा, अश्वः, विमानम, शाटिका, वृद्धः, पेटिका, गृहम. अर्थ काय बरं याचे? चंद्रः. चंद्रः म्हणजे चांदोमामा. चांदोमामा म्हणजे चंद्र. लता. लता म्हणजे काय? एक तर वेल घेऊ शकतात किंवा मुलीचे नाव घेऊ शकतात. ओके. म्हणजे स्त्रीलिंग दिल ते. पत्रम म्हणजे काय? पत्र. मामाचे पत्र. त्यानंतर दुग्धम. दुग्धम म्हणजे काय? दूध. त्यानंतर पादरक्षा. तुमच्या पाद म्हणजे काय? आपले पाय. आणि रक्षा म्हणजे काय? रक्षण करणे. तुमच्या पायांचे रक्षण करतं. कोण करतं बरं? चप्पल. त्यानंतर अश्वः म्हणजे काय? घोडा.
विमानम विमान. त्यानंतर शाटिका. शाटिका म्हणजे साडी. वृद्धः म्हणजे काय? वृद्ध म्हणजे म्हातारे. त्यानंतर पेटिका. पेटिका पेटिका म्हणजे पेटी. त्यानंतर गृहम म्हणजे घर. ओके. आता सह, सा आणि तद यांच्यामध्ये आपल्याला विभागणी करायची आहे. सह म्हणजे काय? आपण मुलासाठी वापरतो सह, अर्थात काय मराठीत अर्थ तो. त्यानंतर सा म्हणजे काय? ती. आणि तद म्हणजे काय? ते. ठीक आहे. मग आपण तो कोणाला म्हणतो? चंद्राला तो म्हणतो आपण. मग असे शब्द तिथे येतील. त्यानंतर सा, सा कोणाला म्हणतो आपण? ती लता, ती वेल. ओके. मग आपण त्याला इथं लिहू. त्यानंतर तद, तद म्हणजे काय? ते. ते कोणाला म्हणतो आपण? ते पत्र म्हणतो का? हो, बरोबर. मग ते तिथे येईल. आणि आपण आता तो म्हणायचं, ती म्हणायचं आणि ते म्हणायचं आणि ते मॅच होतंय का त्याप्रमाणे हे कॉलम भरायचे. ही एक पद्धत झाली. आणि त्यानंतर दुसरी पद्धत कोणती? सिंपल आहे. ज्याच्या शेवटी विसर्ग आलाय ना तो त्याला स मध्ये टाकायचं, कारण की इथं पण सहला विसर्ग आलाय. ही एक पद्धत. त्यानंतर काना ज्याला आलाय ती आपल्या स्त्रीलिंगात येईल तो शब्द. त्यानंतर लता, काना आलाय म्हणून ती स्त्रीलिंगात. आणि म आणि पाय मोडलेला आहे बघा, गृहम म लिहिलाय आणि पाय मोडलाय, मग ते नपुंसकलिंगात येईल तद मध्ये. असं पण आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला बेसिकरित्या हे समजण्यासाठी असं पण योग्य आहे. चंद्रह. चंद्रह बघा विसर्ग पण आलाय आणि आपण म्हणताना तो चंद्र असं म्हणतो. आपण त्याला पुल्लिंगात घेऊ म्हणजे सह चंद्रह, तो चंद्र असा अर्थ होईल तो. त्यानंतर लता. लता कशात येईल? सा, सा लता म्हणजे ती लता. तत्, ते पत्र, पत्रम. ठीक आहे. त्यानंतर तद म्हणजे ते पत्रम, पाय मोडला आहे आपण त्याच्यावरून पण तद मध्ये येईल ते, असं पण लक्षात ठेवू शकतो. ह्या दोन मेथड आहेत. त्यानंतर दुग्धम. दुग्धम म्हणजे काय? दूध. आपण तो दूध म्हणतो का? नाही. ती दूध म्हणतो का? नाही. ते दूध म्हणतो का? हो. आणि पाय पण मोडलाय बघा, मग दुग्धम म्हणजे दूध. अर्थ माहीत नसतील तर लिहून घेऊ शकतात. पादरक्षा म्हणजे चप्पल. आपण तो चप्पल म्हणतो का? नाही. ती चप्पल म्हणतो का? हो. किंवा ते चप्पल म्हणतो का? नाही. मग ती चप्पल. पादरक्षा. ठीक आहे. त्यानंतर अश्वह, तो घोडा. बरोबर, तो घोडा म्हणतो आपण. आणि विसर्ग पण आलाय म्हणजे सह मध्ये येईल तो. अश्वह. ठीक आहे. विमानम, तो विमान म्हणतो का आपण? नाही. ती विमान म्हणतो का? नाही. मग आता ते विमान म्हणतो का? हो. आणि पाय पण मोडलाय बघा, त्यामुळे आपण काय लिहू? तत् विमानम. विमानम. ठीक आहे. त्यानंतर उरलेले आता पॉज करा आणि फटाफट भरा. मी सांगतो जे. 1 2 3 स्टार्ट. शाटिका. शाटिका बघा काना आला आहे आणि ती साडी म्हणतो आपण म्हणून इथे शाटिका. बरोबर. वृद्ध, ह विसर्ग पण आलाय आणि तो वृद्ध असं आपण म्हणू. या ठिकाणी विसर्ग आलाय बघा, यावरून आपण त्याला ओळखलं. वृद्ध, वृद्ध म्हणजे म्हातारा असं. पेटिका. पेटिका म्हणजे काय? पेटी. सा पेटिका, ती पेटी. मॅच होतंय. तो पेटी म्हणतो का? ते पेटी म्हणतो का? का ती पेटी म्हणतो? ती पेटी. ठीक आहे. ती पेटी. गृहम, तो गृह. ते घर, तो घर म्हणतो का? ती घर म्हणतो का? का ते घर म्हणतो? ते घर म्हणतो आणि पाय मोडला आहे नपुंसकलिंगातील. ठीक आहे, झालं. त्यानंतर पुढे काय म्हणतो? द्वितीय प्रश्न काय आपला? सदर वर्ग बऱ्यापैकी मोठा झाल्याने आपण पुढील द्वितीय आणि तृतीय प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये टाकूया. आणि त्याचे अपडेट लगेच मिळण्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आपल्याला गोपालम संस्कृत क्लासेसला. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण. राधे राधे.